चांगलं समर्थन आहे। तुमचे आणि त्यांचे विचार, अश्लील बोलणाऱ्यांचे विचार एकदम जुळतात असं म्हणायला काय हरकत नाही। ते मराठा सेवक गावामध्ये वाद होत आहेत हे मनोज जरांगेंना का सांगत नाहीत? मनोज जरांगेंना ते ओळखत नाहीत का? मनोज जरांगेंना ते व्हॅल्यू देत नाहीत का? व्हॅल्यू देत होते तर का सांगितलं नाही? आणि सांगितलं होतं तर वाद का मिटला नाही? वाद पेटला आणि त्यानंतर मनोज जरांगे त्या ठिकाणी जाऊन शेकून आलेत का? जर संजीवनी वाघ यांनी 8 तारखेला मनोज जरांगेंची भेट घेतली तर मनोज जरांगेंना गावामध्ये अशा प्रकारचं वातावरण तापलेलं मी नेतृत्व करते हे का सांगितलं नाही? आणि जर सांगितलं आहे तर 20 तारखेपर्यंत तुम्ही का गप्प बसलात? हा सगळा प्लॅन ठरवून होता का? महाराष्ट्रातली सिंपत्ती संपली आणि म्हणून सिंपत्ती मिळवण्यासाठी हा सगळा प्रकार केलाय का? संजीवनी वाघ मनोज जरांगेंची भेट घेतात आणि 20 तारखेला हा सगळा प्रकार होतो। संजीवनी वाघ यांना कोणी मारहाण केली आहे का हे व्हिडिओच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर कुणीच त्यांना मारहाण केली असं दिसत नाही। हा एक सीसीटीव्ही फुटेज आहे, त्यामध्ये संजीवनी वाघ यांना कुणीही मारतं असं अजिबात दिसत नाही। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तरी असंच दिसतं की संजीवनी वाघ यांना कुणीही मारलेलं नाही। नमस्कार प्रेक्षक हो, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी संग्राम। बुलढाणा जिल्ह्याच्या चिखला गावामध्ये जे काही झालं ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवणं आणि त्यावरून जो काही वाद आहे तो टोकाला गेला, मारहाण झाली। या मारहाणीमध्ये काही लोक जखमी झालेत, काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आली, काही लोकांना अटकसुद्धा करण्यात आलेली आहे। तो वाद अद्यापपर्यंत शमलेला नाही, कारण सोशल मीडिया तो वाद थांबवूच देत नाही। सोशल मीडियावर दोन्ही समाजातील नेटकरी ॲक्टिव्ह आहेत। रात्रंदिवस सोशल मीडियावर डॉलर कमवण्याच्या नादामध्ये वाटेल त्या अफवा पसरवतात, वाटेल ते शब्द प्रयोग करतात, वाटेल त्या व्यक्तीवर टीका करतात। खरं तर महाराष्ट्र सायबर विभागानं याला आळा घालणं पाहिजे। मात्र महाराष्ट्र सायबर विभाग नेमका काय करतोय हा सवाल वारंवार मी नेहमी या मंचावरून विचारत आलेलो आहे। त्याचं उत्तर काहीही मिळालेलं नाही। उत्तर मिळालं नाही, परिणामी महाराष्ट्रामधलं वातावरण अत्यंत गढूळ झालेलं आहे। जास्त काही शब्दप्रपंच न करता थेट मुद्द्याकडे वळतो। काही व्हिडिओज चिखला गावातील प्रकारानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले, काही माझ्याकडे आले, काही मुद्दे उपस्थित होत आहेत, काही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। हा प्रकार नेमका काय आहे? कोणाचं फेल्युअर आहे? कुणी ठरवून केलं आहे का? कोण ह्याला कारणीभूत आहे का? कोण जबाबदार आहे का? कोण निष्काळजीपणा केल्यामुळे हे सगळं घडलं आहे का? या सगळ्या गोष्टीवर आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये बोलणार आहोत। महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे, काही व्हिडिओचे दाखले देण्यात जाणार आहेत, काही प्रश्न उपस्थित होत आहेत सोशल मीडियावरून, त्याबद्दलसुद्धा आपण बोलणार आहोत। व्हिडिओ जरा जास्त झाला असेल तरी हरकत नाही, मात्र मुद्देसूद बोलण्यामुळं व्हिडिओची लेंथ वाढू शकते, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल। पुढे नक्की पहा। मुळात ज्या संजीवनी वाघ आहेत, या ठाकरे गटाच्या ज्या काही नेत्या आहेत, त्यांना मारहाण झाले असल्याचं व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडला। त्यानंतर दुसरा एक व्हिडिओ समोर येतो आहे। त्या व्हिडिओमध्ये संजीवनी वाघ आणि त्यांचे नातेवाईक त्यांना पकडत आहेत आणि ते त्यांचे कपडे फाडत असताना दिसत आहेत। संजीवनी वाघ यांनी स्वतःचंही त्या व्हिडिओमध्ये दिसतं। आता तो व्हिडिओ खोटा आहे, मागचं पुढचं कापून पुढं व्हायरल केला आहे असं संजीवनी वाघ यांचं म्हणणं आहे। मात्र जर तो व्हिडिओ बारकाईनं पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये कुणीतरी त्यांची महिला, आता ती महिला त्यांची भावाची पत्नी आहे, म्हणजे भाऊजई आहे असं सांगितलं जात आहे, आणि ती ओढाओढी करत असताना ते कपडे फाडतायत आणि ते कपडे त्यांनी फाडलेत असं सांगितलं गेलं आहे। त्या व्हिडिओमध्ये कोण कोणाचे कपडे फाडते हे जरी दिसत असलं तरी मारत कुणी आहे हे त्यामध्ये दिसत नाही। तुम्ही म्हणाल की तुम्ही तुमचं हकत जाता आणि खोटं बोलतायत। मराठा समाजाचे जे काही ट्रोलर्स आहेत, ज्यांना फक्त काहीच कळत नाही, ज्यांना अफवा पसरवायचे असतात, लाईक्स फॉलोअर्स मिळवायचे असतात, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकतर्फी बोलताय। संजीवनी वाघ वातावरण खराब झाल्याचा व्हिडिओ, वातावरण खराब होणारा जो काही प्लेस आहे, जो काही परिसर आहे, त्या परिसरामधले आत्तापर्यंत जे 4 व्हिडिओ आहेत, माझ्याकडे एक सीसीटीव्ही फुटेज आत्ता आहे। एक व्हिडिओ संजीवनी वाघ यांना मारहाण करत असल्याचा तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला। त्याच्यानंतर संजीवनी वाघ यांना कोणीतरी घेऊन त्या ठिकाणी खाली बसतंय आणि त्यांचे असे कपडे उघडून दाखवा सगळ्यांना असं म्हणतंय, तो एक व्हिडिओ। पुन्हा तिसरा व्हिडिओ संजीवनी वाघ यांना त्यांच्या भाऊजई कोणीतरी पकडतायत आणि त्या झटापटीमध्ये त्यांचे कपडे फाडतायत हे दिसतं। आणि चौथा व्हिडिओ जो आहे तो सीसीटीव्ही आहे बाजूला लागलेला, आणि त्या सीसीटीव्हीमध्ये कुणीही पुतळा उचलत असताना दिसत नाही। संजीवनी वाघ यांचं म्हणणं आहे
400 ते 500 लोक त्या ठिकाणी होते, 200-300 महिला होत्या असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र संजीवनी वाघ यांचं म्हणणं साफ खोटं आहे, कारण त्या CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहेत लोक किती आहेत, वादाच्या चौकटीमध्ये रिंगणामध्ये किती आहेत, बग्यांची संख्या किती आहे हे स्पष्ट त्या व्हिडिओमध्ये दिसतंय, तुम्हाला स्क्रीनमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. संजीवनी वाघ यांना कोणी मारहाण केली आहे का हे व्हिडिओच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर कुणीच त्यांना मारहाण केली आहे असं दिसत नाही. मात्र जर प्रथमदर्शिनी त्या ठिकाणी पोलीस असतात, त्यांच्याकडं एक DSBचा कॅमेरा असतो आणि तो सगळं टिपत असतो, असं कोण काय करतं कोण काय करतो. तो व्हिडिओ जेव्हा समोर येईल किंवा पोलीस जेव्हा त्यांचं स्टेटमेंट मांडतील तेव्हा मात्र स्पष्ट सगळं दिसेल की कोणी कोणाला मारलं. हा एक CCTV फुटेज आहे, त्यामध्ये संजीवनी वाघ यांना कुणीही मारतं असं अजिबात दिसत नाही. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तरी असंच दिसतं की संजीवनी वाघ यांना कुणीही मारलेलं नाही. दुसरा मुद्दा असा आहे की संजीवनी वाघ यांचं म्हणणं आहे, म्हणजे तुम्ही व्हिडिओ स्क्रीनवर पहा, माझ्यावर आरोप लावू नका, मी खोटं बोलतोय असं म्हणू नका, मी वंजारी समाजाच्या समर्थनात आहे, मराठ्यांच्या विरोधात आहे असं अजिबात काही म्हणायचं काही कारण नाही. ज्यांना म्हणायचे त्यांनी सरळ म्हणा, माझं त्याबद्दल काही दुमत नाही. तुमच्या भावना मी समजू शकतो, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया स्पष्ट मांडा, काही म्हणणं नाही. कोणाला शिवीगाळ करायचं असेल तर स्पष्ट करा, कोणाला ट्रोल करायचं असेल स्पष्ट करा, कोणाला चांगलं म्हणायचं म्हणा, हरकत नाही. मी माझं मत या ठिकाणी मांडतो. अज्ञात व्यक्तीनं पुतळा बसवला असं संजीवनी वाघ यांचं म्हणणं आहे. संजीवनी पुतळ्याचं रक्षण करायला आल्या, मात्र पुतळा कोणी बसवला हे त्यांनाही माहीत नव्हतं, गावातल्या कुठल्याही व्यक्तीला माहीत नव्हतं. आता जो CCTV फुटेज आहे, जो बाहेरून दिसतो, ज्या ठिकाणी सगळा परिसर दिसतो, त्याच CCTV फुटेजमध्ये 4 तारखेचं CCTV फुटेज जर काढलं तर तो पुतळा कोणी बसवला हे देखील दिसेल. ते पोलिसांनी काढावं आणि समोर आणावं. ज्यांनी कोणी पुतळा बसवला त्याला जा विचारा, परवानगी घेतली होती का नव्हती, आणि त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई करायची ते करतील. संजीवनी वाघ म्हणतात अज्ञात व्यक्तीने पुतळा बसवला, मात्र त्याची जबाबदारी कोणीच घेत नव्हतं. संजीवनी वाघ सुद्धा त्याची जबाबदारी घेत नव्हता की मी बसवला, आणि मी जर बसवला असं म्हटलं तर माझ्यावर गुन्हा दाखल होईल, त्यांना चांगलं माहीत होतं. म्हणून त्या म्हणतात अज्ञात व्यक्तीने बसवला, मला काही माहीत नाही. दुसरं म्हणजे त्या वेळोवेळी स्टेटमेंट बदलत आहेत. सुरुवातीला त्यांचं असं म्हणणं आहे की संध्याकाळच्या वेळेला काही समाजकंटक लोक शिवाजी महाराजांचा पुतळा उचलत होते आणि मी त्यांना विरोध केला आणि मला त्यांनी बेदम मारहाण केली. तो व्हिडिओ तुम्ही ऐका. त्याच्यानंतर ते असं म्हणतात की मी पुतळ्यापाशी बसले होते, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी बसले होते, आणि काही महिला त्या ठिकाणी आमच्या नातेवाईकांना मारत होत्या. फार 200-300 महिला होत्या, मी त्यांच्याकडे धावून गेले तेव्हा मला त्यांनी मारहाण केली. हे 2 स्टेटमेंट त्यांचे तुम्ही एकदा ऐका. महाराजांचा पुतळा काही समाजकंटक उचलत होते, त्याचा विरोध आम्ही केला. 4-5 जण महिलांनी, त्यांच्या माणसांनी माझे कपडे फाडून मारून आणून आमचा एकीचा पाय मोडलेला आहे, एकीचा हात मोडलेला आहे. तरी माझ्या सगळ्या मराठी समाज बांधवांना विनंती, तुमच्या बहिणीसाठी तुम्ही चिखल्यामध्ये यावे म्हणून लवकरात लवकर हात जोडून विनंती माझ्या सगळ्या भावांना. त्या दिवशी मी शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर बसलेली होते. माझ्या वहिनी या बाजूला बसलेल्या, माझ्या घरची मंडळी काही 2-3 बाया बाहेरच्या होत्या. त्याच्या बायाने एकदम आमच्या बायावर अटॅक केला. त्याच्या 150-200 बाया होत्या आणि आमच्या 2-4च होत्या. म्हणून मी पण शिवाजी महाराज स्मारकापासून त्याच्याकडे जसे मी तिकडे गेले तसे त्याच्या सगळ्या माणसांनी माझ्यावर अटॅक केला. मग साईडला घेऊन 30-35 जणांनी, मला जवळपास 30 जण होते, 25-30 जण 30 होते. झालं. हे 2 स्टेटमेंट तुम्ही ऐकले असतील. त्यामध्ये ते अगोदर असं म्हणतात की 7 वाजण्याच्या सुमारास काही लोक त्या ठिकाणी आली आणि पुतळा उचलायला लागले होते, म्हणून मी त्यांना विरोध केला आणि त्यांनी मला बेदम मारहाण केली. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतात की मी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी बसलेले होते आणि तिथं वाद झाल्यानंतर आमच्या समाजाच्या महिलांना कोणीतरी मारत होतं आणि मी त्यांना सोडासोडी गेल्यानंतर त्यांनी मला रिंगण करून मारलं. असे 2 स्टेटमेंट त्यांचे आहेत. दुसरा त्यांचा गंभीर आरोप आहे, त्या ठिकाणी कोणी वंजारी समाजाचे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी असतील, त्यांनी माझ्या भावांना पकडलं आणि बाकीचे लोक मला मारत होते, असं त्यांचा गंभीर पोलिसांवर आरोप आहे. पोलिसांनी त्याचा खुलासा करावा की जे कोणी वंजारी समाजाचे, कदाचित त्यांना दुर्दैवाने त्या ठिकाणी वंजारी समाजाचे पोलीस असतील आणि म्हणून त्यांच्यावर नाव ॲलिगेशन करण्यासाठी हे फायदेशीर ठरलं असेल. मात्र जर तसं पोलिसांनी केलं असेल तर त्या DSBच्या आणि CCTVच्या कॅमेऱ्यामध्ये ते येईल की कोणी नेमकं कोणाला मारलं होतं, कुठल्या पोलिसांनी त्यांना पकडलं, आणि सगळा वाद होऊन जाण्यासाठी पोलिसांनी कोणाला मदत केली, वातावरण खराब होवं हे पोलिसांना वाटत होतं का, पोलिसांनी ठरवून हे सगळं केलं का. संजीवनी वाघ यांच्या आरोपामुळे हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. ते प्रश्न त्या ठिकाणी बुलढाणा पोलिसांनी जे काही प्रश्न उपस्थित झाले त्यांचे उत्तर बुलढाणा पोलिसांनी दिले पाहिजेत. हा सगळा प्रकार घडणार आहे, मग बंदोबस्त का लावला नाही. 4 फेब्रुवारीला पुतळा बसवला, 5 तारखेला पोलिसांचा अर्ज तहसीलदारांना आहे, तहसीलदारांनी 12 फेब्रुवारीला अर्ज ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिला. काय बळ लागेल ते पोलिसांनी द्यायला सांगितलेलं आहे, आम्ही तुम्हाला मदत करतो आणि पोलीस बंदोबस्तामध्ये पुतळा उठवा
आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखा असं पत्र तहसीलदारांचं 12 फेब्रुवारी रोजी सगळ्या प्रक्रियेसाठी करण्यासाठी दिलेलं होतं. ते स्क्रीनवर तुम्हाला पत्र पाहायला मिळतील आणि सगळीकडे व्हायरलसुद्धा झालेली आहेत. आता जर पोलिसांना पुतळा बसवल्याच्या दुसऱ्या दिवसापासून 5 दिवसापासून माहिती होतं तर पोलिसांनी याला गांभीर्यानं का घेतलं नाही? राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी, खास करून मराठा विरुद्ध वंजारी असा वाद पेटलेला असताना आणि त्या गावामध्ये वंजारी विरुद्ध मराठा हा वाद भविष्यामध्ये होऊ शकतो याची पूर्वकल्पना असताना पोलिसांनी हे सगळं का होऊ दिलं? हे पोलीस फेल्युअर आहे का? हे पॉलिटिकली फेल्युअर आहे का? हा सगळा प्रकार काय नेमका आहे पोलिसांनी पुढे येऊन सांगणं गरजेचं आहे. तरच महाराष्ट्रामधलं वातावरण खराब होणार नाही, महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था अबाधित राहील. आणि त्या सोशल मीडियावर 80 रुपये मिळवण्यासाठी जे काही सोशल मीडिया हँडल्स आहेत हे बेलगामपणे सोशल मीडियावर आपल्या वाटेल त्या ठिकाणी पोस्ट करतायत आणि महाराष्ट्र गढूळ करून टाकतायत, दूषित करून टाकतायत. याला जबाबदार पोलीस प्रशासन, सायबर विभाग असेल असं माझं ठाम म्हणणं आहे. आता ओबीसींची सभा झाली. ओबीसींच्या सभेमध्ये सुद्धा आक्रमक भाषणं करण्यात आली. आम्ही राजस्थानहून आणू, आम्ही कुठं गुजरातहून आणू, आम्ही इकडून आणू, आम्ही तिकडून आणून बघूच किती आहेत, बघूच किती तुमचे आहेत, तुमचे तरी राज्यभरात आहेत, आमचे तर संपूर्ण देशामध्ये लोक आहेत. मग इथं कापाकापी करायची आहे का? इथं गोळ्या बारूद खेळायचं आहे का? इथं बॉम्ब हल्ले करायचे आहेत का? इथं महाराष्ट्रातल्या लोकांना काही शेतीवाडीचे काही कामच नाहीत, इथं नोकऱ्याच नाही आहेत, इथं विद्यार्थ्यांचे शिक्षणच नाहीत, दुसरी काही कामच नाहीत. त्यामुळे क्षुल्लक कारणावरून ते वाद पेटवायचे आहेत आणि ते वाद मोठे करून पुन्हा आणखी युद्ध खेळायचे. अशी सगळी परिस्थिती दोन्ही समाजांकडून का केली जात आहे? तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी ताकदीच्या करायच्या आहेत तर देशसेवेसाठी सीमेवर जा. तुम्हाला फार काही हे सगळं लढायचे तर पोलीस प्रशासनात भरती व्हा. तुम्हाला ह्याच्याही पुढे जाऊन आणखी काही करायचं आहे तर तिकडं बाउन्सर व्हा. तुम्हाला याच्याही पुढे जाऊन आणखी काही करायचं असेल तर तिकडं कसरत करा, तिकडं कुस्त्या खेळा, पहिलवान व्हा आणि तिथं तुमची ताकद जिरवा. सोशल मीडियावर माईक हातात मिळालं आणि पब्लिक पुढे दिसली की भल्या मोठ्या शब्दांमध्ये त्या ठिकाणी व्यक्त व्हायचं आणि पुन्हा अंगाशी आल्यानंतर मी जरा भावनिक होऊन जास्तच बोललो असं म्हणून माघार घ्यायची. अशा प्रकारचे पळपुटेपणा करून काय मिळणार आहे? समाजामध्ये वातावरण खराब करून नेमकं काय मिळणार आहे? काल तुम्हाला सभा जे काही मेळावा तुम्ही आयोजित केला होता चांगली गोष्ट आहे. तो मेळावा नेमका सत्यकथन मेळावा होता की ईट का जवाब पत्थर से होता याचं उत्तर ओबीसींच्या त्या लोकांनी दिलं पाहिजे. तुम्हाला मेळावाच घ्यायचा होता तर तुमचे काय फॅक्ट्स आहेत ते तुम्ही सांगितले पाहिजे होते. तुमच्यात आणि मनोज जरांगेत फरक काय उरला? मनोज जरांगे इकडून बघायचं का म्हणणार, तुम्ही म्हणणार मग बघू. तुम्ही तिकडून राज्यभरातून आणा, आम्ही देशभरातून आणतो. म्हणजे इथे युद्ध खेळून तुम्हाला काय मणिपूर करायचं आहे? नेमकं काय करायचं आहे दोघाही समाजाला? म्हणून मी काल पोस्ट सोशल मीडियावर केली. लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे यांनी मागच्या 2 वर्षांपासून महाराष्ट्र तणावामध्ये ठेवला आहे, तो आजही तसाच आहे. मनोज जरांगेंचे समर्थक मला खालून कॉमेंट करतात, तुम्ही असंच करता, तुम्ही तसंच करता, आदरणीय दादांबद्दल बोलता, आदरणीय पाटलांबद्दल बोलता. पाटलांची तुमची लायकी आहे का? पाटलांची माझी लायकी काय आहे माग 2 वर्षापासून सांगून बसलेलो आहे. तुम्ही मला नव्यानं सांगायची गरज नाही. आणि ज्या तारखेला पुतळा बसवला ती 4 फेब्रुवारी. 4 फेब्रुवारीपासून 20 फेब्रुवारीपर्यंत हे सगळं तणावाचं वातावरण गावामध्ये होतं. आदरणीय सन्माननीय महोदय, संघर्ष योद्धे, आरक्षणाचे जनक, मराठ्यांचे दुसरे छत्रपती मनोज जरांगे यांनी गावागावामध्ये मराठा सेवक नेमलेले. ते काय करतात? गावामध्ये वातावरण खराब होत आहे, कुणीतरी पुतळ्याला विरोध करतंय आणि तुमच्या सेनापतीला, तुमच्या दुसऱ्या छत्रपतीला, तुमच्या संघर्ष योद्ध्याला, तुमच्या सन्माननीय पाटलांना का सांगितलं नाही? जर सांगितलं असतं तर वाद पेटला नसता, काहीतरी मार्ग निघाला असता, बैठका झाल्या असत्या. का सांगायचं नव्हतं? हा सवाल प्रमुख उपस्थित केला जातोय. सोशल मीडियावर चर्चा केली जाते, गावागावामध्ये दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे. ज्या संजीवनी वाघ पुढे येऊन नेतृत्व करतात, ज्यांना मारहाण केली असं त्या सांगतात आणि मारहाण झाल्यामुळं हा सगळा वातावरण महाराष्ट्रामध्ये खराब झाला. 8 फेब्रुवारीला मनोज जरांगेंची भेट घेतात. 8 फेब्रुवारीला त्यांची भेट घेतात. 4 तारखेला पुतळा बसवला जातो. 5 तारखेला नोटीस प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया सुरू होते. पुतळा उठवण्याच्या हालचाली सुरू होतात. 8 तारखेला संजीवनी वाघ मनोज जरांगेंची भेट घेतात आणि 20 तारखेला हा सगळा प्रकार होतो. हे जरा कुठेतरी पचत नाही. कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करून केल्यात का? ह्या सगळ्या गोष्टी ठरवून केल्यात का? असा संशय व्यक्त केला जातोय. मी व्यक्त करत नाही. सोशल मीडियावर दबक्या आवाजामध्ये सगळीकडे ही चर्चा आहे. 4 तारखेला पुतळा बसवला, 5 तारखेला पत्रव्यवहार झाला
आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये हा पुतळा उठवायचा किंवा मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनंतर उठवायचा, ही सगळी प्रक्रिया झाली असेल कदाचित। या दरम्यानच्या काळामध्ये 8 फेब्रुवारीला संजीवनी वाघ, तुम्हाला स्क्रीनवर फोटो पाहायला मिळतील, मनोज जरांगेंची भेट घेतात। मनोज जरांगेंचे मला वाटतं कदाचित ते घरचे फोटो आहेत, त्यांच्या घरी जाऊन ते भेट घेतात। ते फोटो कुठले आहेत मला माहीत नाही, ते फोटो कधीचेच माहीत नाही। मात्र 8 फेब्रुवारीची मनोज जरांगेंच्या भेटीची पोस्ट त्या ठिकाणी, वरी कॅप्शन वगैरे काहीच नाही। जर संजीवनी वाघ यांनी 8 तारखेला मनोज जरांगेंची भेट घेतली तर मनोज जरांगेंना गावामध्ये अशा प्रकारचं वातावरण तापलेलं मी नेतृत्व करते हे का सांगितलं नाही? आणि जर सांगितलं आहे तर 20 तारखेपर्यंत तुम्ही का गप्प बसलात? हा सगळा प्लॅन ठरवून होता का? महाराष्ट्रातली संपत्ती संपली आणि म्हणून संपत्ती मिळवण्यासाठी हा सगळा प्रकार केलाय का? हा प्रकार कुणी केलाय हे सगळं पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे। मला याबद्दल कुणावरही रोष, राग काहीही व्यक्त करायचा नाही, कुणालाही दोष द्यायचा नाही, मी अजिबात देणार नाही। मी न्यायाधीश नाही, मी काही मत या ठिकाणी कुणाला दोष देण्यासाठी मांडत नाही। पोलीस प्रशासनानं तपास करावा हा सगळा प्रकार नेमका काय होता। आणि म्हणून मी म्हटलं मराठा सेवक नेमलेले आहेत, फार छातीठोकपणे ते सांगत होते गावागावामध्ये मराठा सेवक नेमा, नेमलेले मराठा सेवक, ते मराठा सेवक गावामध्ये वाद होत आहेत हे मनोज जरांगेंना का सांगत नाहीत? मनोज जरांगेंना ते ओळखत नाहीत का? मनोज जरांगेंना ते व्हॅल्यू देत नाहीत का? व्हॅल्यू देत होते तर का सांगितलं नाही? आणि सांगितलं होतं तर वाद का मिटला नाही? वाद पेटला आणि त्यानंतर मनोज जरांगे त्या ठिकाणी जाऊन शेकून आलेत का? हा सवाल मी त्या दिवशी विचारला की तुम्हाला नेमका वाद त्या ठिकाणी पेटवायचा होता की विझवायचा होता? असा सवाल मी तेव्हाच विचारला आणि त्याचं उत्तर अद्यापपर्यंत मिळालेलं नाही। पोलीस प्रशासनानं हा वाद थांबवायचा असेल तर दुसरे CCTV फुटेज, जो पुतळा 4 तारखेचा तो कुणी बसवला, कधी बसवला, हे बाहेर काढणं गरजेचं आहे। संजीवनी वाघ जबाबदारी घेत असतील तर कायद्याच्या चौकटीमध्ये राहून ह्या सगळ्या गोष्टी केलेत का याची तपासणी करावी लागेल। संजीवनी वाघ यांचे जे काही आरोप आहेत, मला रिंगण करून मारलं, ते CCTV मध्ये कुठेही दिसत नाही। मला त्यांना मारहाण झाली नाही, कदापि झाली नाही असं अजिबात म्हणायचं नाही। मात्र मी सुरुवातीलाच सांगितलं की व्हिडिओच्या माध्यमातून जर पाहायचं झालं तर संजीवनी वाघ यांना कुणीही मारलं नाही असं त्या ठिकाणी दिसतं। एक व्हिडिओ तुम्हाला महिलेचा मी दाखवतो, ती महिला काय नेमकी म्हणते ते आपण पाहूयात। तर तुम्ही हे सगळं पाहिलं असेल म्हणून हे सगळे प्रश्न उपस्थित केलेत। मी व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न उपस्थित केलेत। जे व्हिडिओ मिळाले त्यावर मला काय वाटतं, काही मुद्दे असे प्रश्न उपस्थित होत आहेत ते सुद्धा तुम्हाला इथं मांडले मी आहेत। आणि तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे, हा वाद कुठे वाढणार नाही। खरं तर वाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढलाय। सोशल मीडियावर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत। दोन्ही समाजामधल्या लोकांनी, समजदार लोकांनी, आता समजदार तरी कुणाला म्हणावं, जो कोणी समाजाचं नेतृत्व त्या ठिकाणी करतोय तो अंगावर जाण्याची, बघून घ्यायची भाषा करत असेल तर नेमकी समजदारीची भाषा कुणाची कळेल आणि कुणाला सांगावं हा प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे पोलीस प्रशासनानं, सायबर विभागानं या सोशल मीडियाच्या नेटकऱ्यांना मोठी व्यसन घालून लगाम लावावा अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणाहून करतोय। तरच